संख्या वाचनामधील एक शब्द. संख्या वाचनामध्ये आपण त्याचा वापर करतो असा ल पासून असलेला शब्द कोणता? येते नाही. चला पुढच्या दोघाला सांगा. संख्या वाचनातील एक शब्द ज्याची सुरुवात ल पासून होते. मागच्या विद्यार्थ्यांनी वाट पाहायची आपला नंबर येते की नाही ते सांगायचं ना एकमेकांना, आणि हात खाली. संख्या वाचनामध्ये आपण त्याचा रोज वापर करतो. चला, संख्या वाचनामध्ये त्याचा आपण रोज वापर करतो. लाख. व्हेरी गुड. चल, लाख, लक्ष. दिवाळीच्या दिवशी आपण तिची पूजा करतो. नवरी आणि नवरा या दोघांचे होतात. मराठी शब्दामध्ये उकार, विलांटी यामधील एखादा उच्चार. विलांटी आणि उकार यामध्ये जे दोघ जण असतात त्यातला. त्यातला एक हिंट देतो तुम्हाला. दुसरी विलांटी असेल तर आपण दीर्घ म्हणतो. पहिली विलांटी असेल तर लघु. चला दोघे चला. जाड माणसाला या शब्दाने बोलतात. लठ्ठ. व्हेरी गुड. बाल जन्मल्यानंतर त्याला ती दिल्या जाते. बाळ जन्मल्या त्याला ती दवाखान्यामध्ये दिल्या जाते. आपल्या सर्वांना दिलेली आहे ती. ल पासून सुरुवात होते. चला येते दोघाला. चला. हा, लस. लहान मुलांना जन्मल्या लस दिल्या जाते. हा, आयतामध्ये त्याची त्या बाजूला म्हणतात लांबी. व्हेरी गुड. लहान मुलींना, स्त्रियांना खूप येते या गोष्टीची लाज. व्हेरी गुड. सापाला मारण्यासाठी वापरलेली लाठी. व्हेरी गुड. सणासुदीला आपण तो खातो. व्हेरी गुड. एका रंगाचे नाव. आपल्या तोंडामध्ये असते. एका फळाचे नाव. फळ पण आहे, पालेभाज्या पण आहे. फळच म्हणतात फ्रूट मध्ये. त्याचा वापर आपण कधी कधी घरी करतो. ज्याची सुरुवात ल पासून होते. मराठीमधून आहे. 2 अक्षरी शब्द आहे. सांगा. स्वयंपाकघरात, प्रत्येकाच्या स्वयंपाकघरात असते ते. ज्याचा वापर आपण पोह्यावर करतो कधी. लिंबू. व्हेरी गुड. मोठे माणसं घरी आल्यावर आपल्या अंगाला गुंडाळतात. लुंगी. व्हेरी गुड. एक मुलगी आपल्या आईची काय असू शकते? लाडकी. लाडकी काय? लाडकी बरोबर. लाडकी पण काय? ओके, येत नाही. चला दोघं. हा, एक मुलगी आपल्या आईची असू शकते. असते. तिला अजून एक शब्द आहे. एका आईची मुलगी, तिला अजून काहीतरी शब्द आहे. चला दोघं. आईच्या मुलीला अजून काहीतरी. लाडकी. लेक. व्हेरी गुड. चला लेक. एका धातूचे नाव. एका धातूचे नाव. लोखंड. व्हेरी गुड. जो खोटा बोलतो त्याला एक शब्द. लबाड. विड्याचा पान खाताना त्यात तो वापरला जातो. आपण जो पान खातो त्या पानामध्ये तो वापरला जातो.
कधी कधी मसाले म्हणून पण वापरतो आपण तो. येते चला हा सांगा. पानामध्ये किंवा कधी कधी आपण मसाल्यात पण वापरतो. दात दुखू लागला की आपण तो खातो. ल पासून सुरुवात आहे आणि तो 3 अक्षरी शब्द आहे. चला हा लवंग लवंग त्यानं सांगितलं तू चल. व्हेरी गुड. लवंग जे पानामध्ये आपण खातो टाकून कधी कधी दाताखाली ठेवतो दात दुखू लागला तर. शेवटचा आता असा शब्द किंवा असा पालेभाज्या जो आपण घरी वापरतो, ज्याच्या फोडणीमध्ये त्याचा नेहमी वापर होतो. कढीपत्ता ल ची सुरुवात असली पाहिजे. लाल मिरची ज्याला फोडणीच्या सुरुवातीला आपण वापरतो तेल टाकल्यानंतर. लवंग लवंग नाही. लवंग प्रत्येक भाजीत वापरतो का आपण. चला नेक्स्ट हा लसूण लसूण. व्हेरी गुड.